हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 11 राज्यांमध्ये 93 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपुष्टात। देशभरात 62% मतदान। आसाममध्ये सर्वात जास्त 75% तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामधील मतदानाच्या आकडेवारीनुसार 54% मतदानाची नोंद। कोल्हापुरात सर्वाधिक 64% तर बारामतीत सर्वात कमी 46% मतदान। इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल। राम मंदिराचा निर्णय देखील बदलेल। बीडमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार। त्यानंतर इंडियाची झेंडी कोणी उचलणार नाही। नगरमधून प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल। 4 जूनला तुमचा उरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर पलटवार। अजित पवार गटानं मतदानासाठी पैसे वाटले। रोहित पवारांकडून 2 व्हिडिओ ट्विट करत आरोप, तर सोशल मीडिया हाताळण्यात तो एक्सपर्ट, त्याला दुसरं काम नाही, अजितदादांचं उत्तर। शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल। मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप, संबंधितावर कारवाई करण्याची मागणी। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ, आमदार रोहित पवारांचा आरोप, तर तो बारामती अॅग्रोचा कर्मचारी दमदाटी करत पैसे वाटप करत होता। भरणेंनी आरोप फेटाळले। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार, दत्ता भरणेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप। आईला घेऊन मतदानाला गेलो तर मिरच्या झोडण्याची गरज काय? पवार साहेबांनाही आधार देऊनच मतदानाला घेऊन गेलो ना, आईवरून टीका करणाऱ्या अजितदादांचं उत्तर आहे। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केलाय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विक्रमी मताधिक्यानं जिंकून येतील, संजय राऊतांचा दावा। अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल। मतदानापूर्वी ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी चाकणकरांविरोधात पुण्याच्या सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। ईव्हीएम हॅक करणारा आरोपी संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। संभाजीनगरमधील बड्या नेत्याला ईव्हीएम हॅक करण्यासाठी 2.5 कोटींची होती ऑफर। काँग्रेसकडून पाकिस्तानला आतंकी हल्ल्यामध्ये क्लीन चिट देण्याचं काम। काँग्रेस नेते अतिरेकी कसाबची बाजू मांडतात। वडेट्टीवारांच्या 26/11 हल्ल्याच्या वक्तव्यावरून मोदींनी काँग्रेसला घेरलं। हरियाणात भाजपला झटका, 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतलाय। काँग्रेसला पाठिंबा देणार मुख्यमंत्री नायब सिंग सैनानींना 88 पैकी 43 आमदारांचं समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।